आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। दिवस लोकांकरता झटणारा माणूस, त्याचं नाव प्रदीपजी जयस्वाल। खरं म्हणजे आपण बघतोय पक्ष संघटन असेल, विकासाची दृष्टी असेल, आणि मला वाटतं आज आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये इतका लोकप्रिय माणूस कोणताच नाही। आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची नाळ त्यांनी जोडलेली आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणं, प्रत्येकाचं या ठिकाणी आवर्जून प्रत्येकाकडे लक्ष देणं हे जयस्वाल साहेबांचं खास वैशिष्ट्य। आणि म्हणूनच आज शिवसेना पक्षामध्ये जयस्वाल साहेबांचं एक वेगळं स्थान आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सुद्धा एक आवडते शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे। आणि आज चौथ्यांदा निवडून येणं सोपी गोष्ट नाही। जयस्वाल साहेब आज आमदार आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्या, आज जर त्यांचा लोकसंग्रह बघितला तर निश्चितच जनतेचे भरपूर आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। आणि जनतेच्या आशीर्वादाच्या या जोरावर जयस्वाल साहेबांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल अशीच सुरू राहो, हेच मी मनापासून शुभेच्छा देतो। निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांना भविष्यामध्ये एक चांगली संधी मिळेल, हे मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो। या शहराचे माजी महापौर ज्यांनी या शहराचं खासदारपद भूषवलेलं आहे, या शहराचं राज्यमंत्रीपदाचा दर्जा ज्यांना होता, आणि याच शहराचे विद्यमान आमदार सन्माननीय आपले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके शिवसेना पक्षाचे आमदार आदरणीय प्रदीपभाई जयस्वाल यांचा आज वाढदिवस। आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्व त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत। त्याचप्रमाणे त्यांना खास करून या सदिच्छा आणि शुभेच्छा तुम्हा आम्हा सर्वाचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनीही त्यांना आज खास करून शुभेच्छा पाठवल्या, सदिच्छा व्यक्त केल्यात। आणि मी एक माझा आणि त्यांचा एक घरोबा आहे, घरातले संबंध आहे, मी त्यांना माझे मोठे बंधू समजतो। आणि खरंच येणारा जो काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये जर या छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जर आपल्या सगळ्यांना न्याय हवा असेल आणि सर्व जनतेला पुनश्च एकदा चांगली महानगरपालिका, आणि या महानगरपालिकेवर जर या भगवा फडकवायचा असेल तर तो भगवा हा आदरणीय प्रदीप शेठ जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली फडकवण्यात येईल असंच मला दिसतंय। कारण मी मागासपासून येणाऱ्या कार्यकर्ते असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील, शिवसैनिक असेल, त्या सर्वांचा ओघ पाहतोय
आणि स्वतः प्रदीप शेठ जयस्वाल यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव पाहता त्यांचे दोनही चिरंजीव निखिलेश असेल, त्याच्यानंतर ऋषिकेश जयस्वाल, खास करून ऋषिकेश आता नाही आहे, त्याला मी त्या दिवशीच फोन केला होता. आदरणीय शिंदे साहेबांनी त्याच्यावर आता मराठवाडा लोकसभा युवा सेना निरीक्षक, त्याचप्रमाणे या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी आता इलेक्शन कमिटी आहे, त्या इलेक्शन कमिटीचा एक मेंबर म्हणून त्याची नियुक्ती केली. त्याला कारण असं की प्रदीपभाई असतील, या प्रदीपभाईंचा अनुभवाचा जो दीर्घ अनुभव आहे आणि शिवसेनेचा झेंडा पहिला जर या मराठवाड्यात कोणी फडकवला असेल तर तो श्री प्रदीपभाई जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखालीच या छत्रपती संभाजीनगरमध्ये फडकवलेला आहे. त्यांच्या जोडीला आमचे चिंतन सेठ असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, महिला संघटना असतील, महिला पदाधिकारी असतील, यांना मी प्रदीप शेठ जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढंच शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो की येणारा काळ हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल, मान्य आहे. पण जर खरंच आपल्याला, मी मगाशी बोलल्याप्रमाणे, छत्रपती संभाजी महाराज नगर महानगरपालिकेवर जर भगवा फडकवायचा असेल आणि जर महापौर जर शिवसेनेचा बसवायचा असेल तर त्याच्यासाठी आजपासून तुम्ही सगळ्यांनी आदरणीय प्रदीपभाईंचे हात बळकट करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हीच शुभेच्छा देतो की प्रदीपभाई तुमच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा, शिवसेनेचा भगवा फडकावा. याच तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार साहेब प्रदीपजी जयस्वाल यांना माझ्यातर्फे, माझ्या देवान ग्रुपतर्फे, पूर्ण बेगमपुरा, पारसिंगपुरा सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बोलता